या सिरीजमधील दुसरे मंदिर आहे कोल्हापूरमधील उत्तरेश्वर महादेव मंदिर। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साधारणपणे 5 फूट उंचीची आणि त्याचबरोबर 3 ते 3.5 फूट रुंदीची असे भव्य शिवलिंग पाहायला मिळते। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील उत्तरेश्वर महादेव मंदिराची माहिती। मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला भव्य असे सभामंडप पाहायला मिळतो। मंदिर मार्गामध्ये आपल्याला सुंदर व सुरेख कलाकुसर असलेले प्रवेशद्वार पाहायला मिळते। प्रवेशद्वार अतिशय देखणे व कोरीव आहे। मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करणारा अतिशय कोरीव देखणा असा नंदी आपल्याला पाहायला मिळतो। गर्भगृहामध्ये प्रवेश करताच आपल्याला महादेवांचे साधारण 5 फूट उंच व 3.5 फूट रुंद असे महादेवाचे शिवलिंग पाहायला मिळते। शिवलिंग बरोबरच आपल्याला गणेशाची सुरेख अशी मूर्ती पाहायला मिळते। गणेशाच्या शेजारी आपल्याला माता पार्वतीची देखील मूर्ती पाहायला मिळते। मंदिरातून बाहेर पडताच मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात आपल्याला मंदिर व मंदिराच्या भिंती देखील कोरीव अतिशय सुबक अशा काम केलेल्या दिसून येतात। उत्तरेश्वर महादेव मंदिराचा इतिहास व संपूर्ण माहिती आपण ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेऊ। करवीर क्षेत्रामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिवालय आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचं वैशिष्ट्यपूर्ण शिवालय म्हणजे उत्तरेश्वर। साधारणपणे 5 फूट उंचीची आणि त्याचबरोबर 3 ते 3.5 फूट रुंदीची अशी भव्य शिवलिंग मूर्ती म्हणजे उत्तरेश्वर महादेव। उत्तर दिशेचा स्वामी म्हणून हा उत्तरेश्वर। काही संदर्भानुसार कोल्हापुरामध्ये राज्य करणारा केशी राक्षस म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या सुकेशीचा संप्रदाय, हा सुकेशीचा संप्रदाय म्हणजे तांत्रिक शैवांचा संप्रदाय मानला जायचा। त्या शैवांच्या आराधनेचं प्रमुख स्थान म्हणून या उत्तरेश्वर महादेवाला दाखवता येतं। कारण केशीच्या नावाने वसलेली केसापूर हा या भागाचं वेगळं नाव। आणि
केसापूर आणि करवीर हे इतिहास काळामध्ये दोन वेगळे भाग होते, कारण कोल्हापुरातून केसापुरात जाताना पूर्वी जकात द्यायला लागायची. असा या केसापूरचा एक इष्टदैवत ग्रामदैवत म्हणजे उत्तरेश्वर महादेव, उत्तर दिशेचा स्वामी, या क्षेत्राच्या उत्तरेचा स्वामी म्हणून हा उत्तरेश्वर. या उत्तरेश्वराच्या गर्भागारामध्ये एका बाजूला गणपती तर दुसऱ्या बाजूला द्विभुजा हातामध्ये शिवलिंग धारण करणारी पार्वतीची सुंदर अशी खडी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर समोर मंडपामध्ये समर्थ स्थापित 11 मारुतींचं एकत्र शिल्प आणि त्याचबरोबर मंदिरापासून जरा खाली गेल्यानंतर डाव्या बाजूला एक स्वतंत्र कालभैरव आणि योगेश्वरीचं मंदिर देखील पाहायला मिळतं. उत्तरेश्वर किंवा केसापुरी पूर्वी स्वतंत्र गाव वसाहत होती हे दाखवणारा हा गावचा महादेव, भैरव आणि मारुती अशा सगळ्या देवतांची मंदिरं बघितली की पूर्वीच्या ग्रामरचनेचा अंदाज येतो. आजही आपल्या भव्यपणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ही प्रसिद्ध असे स्थान म्हणजे भगवान उत्तरेश्वर. तर ही होती उत्तरेश्वर महादेव मंदिराची माहिती. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.